तर उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो, त्यांनी ठरवलं तर महाराष्ट्र ठप्प होईल असं वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। संजय निरुपम यांच्या विरोधात मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात येते, तर दुसरीकडे संजय निरुपम यांच्यात मुंबई बंद करण्याची हिंमत होती तर मग मुंबई बंद करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे भीक का मागितली अशी तिखट प्रतिक्रिया मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली। संजय निरुपम यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी। काय सांगाल, खरंच मुंबईकरांचे खायचे वांदे होतील? मला असं वाटतं की संजय निरुपम यांचं स्वतःचं स्थान डळमळीत झालंय, त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करतायत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती काय मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी नाहीये की भैया लोकांनी काम बंद केलं तर ती बंद होईल। त्यामुळे एकदा त्यांनी हा प्रयत्न पण करून बघावा, एकदा मुंबई बंद करून दाखवायचं आम्हाला। जर यांच्यात खरोखर हिंमत असती मुंबई बंद करायची संजय निरुपम मध्ये, तर माननीय राजसाहेबांकडे भीक मागायला कशाला आले भारत बंदच्या वेळेला? त्यामुळे ही वक्तव्य फक्त राजकीय आहेत आणि मला वाटत नाही कुठले उत्तर भारतीय सुद्धा या गोष्टीचं समर्थन करत असतील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या उद्देशून कुठेतरी हे वक्तव्य संजय निरुपमचं आहे? हा, निश्चित, कारण त्यांचं स्वतःचं स्थान डळमळीत झालंय। त्यांच्या असंख्य तक्रारी राहुल गांधी यांच्याकडे गेलेल्या आहेत, त्यामुळे आपलं स्थान बळकट करण्यासाठी म्हणून उत्तर भारतीय समाजाचा वापर करण्याचा प्रयत्न आहे। कुठेतरी मराठी आणि वर्सेस उत्तर भारतीय असा कुठेतरी एक नवा वाद तयार करायचा आणि एक राजकारण खेळायचं ही परिस्थिती दिसते। हा, निश्चित, कारण यांना कोण विचारत नाहीये संजय निरुपमला, त्यामुळे या अशा पद्धतीच्या गोष्टी चाललेल्या आहेत। मी काय आव्हान नाही, आमचं म्हणणं एकदा करून दाखवा, मग आम्हालाही कळेल काय आणि काय नाही, ते एकदा होऊनच जाऊ दे। नक्की संजय निरुपमच्या वक्तव्यावर मनसेने आपली भूमिका घेतलेली आहे की संजय निरुपम आणि उत्तर भारतीयांनी मुंबई बंद करून दाखवावीच। कॅमेरामॅन मनोज दयाकर सह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, मुंबई।